जया जनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता भवे दिवेशे भावात अवतरविती पुन्हा तडे संपूर्ण करतो आता हृदय आपुले सौभारोनिया भले वैवैसो पामुले श्री गुरूंची ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वराय अत्यंत भक्तियोगानं श्रद्धेनं आस्थेनं आपुलकीनं प्रदीर्घ वर्षाची उदंड परंपरा ज्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्राप्त झाली त्या सप्ताहाच्या निमित्ताने म्हणजे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आणि श्री संत शिरोमणी आणि श्री संत सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये आपली कीर्तन करण्यासाठी आणि कीर्तन ऐकण्याकरिता उपस्थिती आहे. प्रसंगाचं औचित्य आणि गांभीर्य लक्षात घेऊन जगद्वंदनीय संत सम्राट तुकोबाराय यांचा अत्यंत माननीय अत्यंत चिंतनीय श्रवणीय आणि कथनीय असा अभंग सेवेसाठी निवडला पहिली ओळ आपल्या सगळ्यांच्या पाठातली आहे, थोडीशी चुकीची पाठातली आहे. पुढची काही चरण आपल्या लक्षात नाही. तुम्ही बरं ऐकून घेतलं. एकाने तर मला कीर्तन थांबवलं, म्हटलं एक एका काय म्हणता, एक नेता म्हणा. त्याचं तसं पाठांतर होतं. त्याला तुम्हाला आजच्या अभंगाच्या द्वारा एक तप
तत्वाचं नाव आहे सहकाराचं तत्व. अशाचं नाव काय नाव सहकाराचं तत्व. हे सहकाराचं तत्व तुकोबाराय आजच्या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन. तत्व म्हटलं की तत्वाची मांडणी, तत्वाचं मार्गदर्शन, हे तत्वाचं अनुसरण आणि अनुकरण या दोन गोष्टींसाठी असतं. आता तत्व मांडणारे तत्वचिंतक संपले आणि कीर्तनदारांपर्यंत संपले. तत्व त्यानं मांडायची की ज्या तत्वाला मांडणारा म्हणजे प्रवक्ता जो कोणी आहे ना त्यानं प्रथम अनुसरलं पाहिजे. आणि तत्वाचं प्रतिपादन मी बारकाईने कीर्तन आहे का, तत्वाचं प्रतिपादन हे अनुभूतीने केलं पाहिजे. आम्ही अनुभूतीने करत नाही. तत्वाचं प्रतिपादन तुकोबारायांच्या शब्दांच्या अनुमानाने आम्ही करतोय. परमार्थामध्ये अनुभवच रेटतोय, अनुमान नाही. जरा अलंकारिक भाषेत जर बोलायचं ठरलं तर तुकोबाराय अनुभवाने बोलतात. अनुभवे आले अनुभवे आले अंगात ते या जगात जग जगले ना या जगात ही कुणाची परंपरा आहे? ही तुकोबारायांची, पर्यायानं संतांची परंपरा आहे. आम्हा कीर्तनकारांची नाही. आम्हा कीर्तनकारांची परंपरा अनुभूतीने बोलणं नाही तर कशाने बोलणंय? आमचं अनुमानाने बोलणंय. किंबहुना अनुमानाने बोलता येतं एवढाच आमचा अनुभव आहे. त्यापेक्षा वेगळा अनुभव नाही. नाही कळालं तुम्हाला ना? काय अनुभव आमचा? की अनुभव नसताना सुद्धा बोलता येतं हा आमचा अनुभव आहे. आणि ते अनुभवा वाचून अनुभूती वाचून बोलतच नाही. त्यांच्या अभंगाच्या द्वारा काय प्रतिपादन करायचे हे तुकोबाराय जाणून जाणे. मग आमचं काय काम? आमच्या बुद्धीचा विद्वत्तेचा जेवढा पल्ला असेल जेवढा आवाज असेल तसा तसा त्याचा अनुवाद करायचा. काय करायचा? अनुवाद करायचा, त्याचा अर्थ लावायचा. म्हणून एके वेळेला असा एक सप्ताह तुम्ही आयोजित करा. जमते का काय? त्याच्यासमोर प्रस्ताव मांडतो. मागे केला तरी असं नाही. एकच अभंग ठेवायचा आणि सगळ्या कीर्तनकारांनी त्याच अभंग बदलायचा नाही. कीर्तन सोडून एकच अभंग बघा काय होते. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाची विविधता ऐकायला मिळेल. वक्ता बदलला की त्याच अभंगावर त्याच्या विषयाची मांडणी वेगळी. अशी वेगळी का होते याचं कारण प्रत्येकाची अनुमान, त्या अर्थाचा अनुमान लावण्याची योग्यता भिन्न भिन्न आहे. परंतु अनुमानामध्ये भिन्नता असेल, अनुभूतीत नाही. अनुभूती सगळ्यांची एकच पाहिजे आणि ती संत पदाला प्राप्त झाल्यावर साधनेने चालत होते. चालत आहे मग पडो येते. कधी कळतं? चालत आहे मग पडो येते. आणि आमचं काय झालंय? बोलत आहे मग पडो येते. तुमच्या मनात आहे मला काय माहिती? न सांगता तुम्हा पडो येते अंतराची आमची योग्यता नाही. ती योग्यता त्यांची आहे. त्यांना न सांगता करते.
नीट ऐका, बोलण्याने जे कळलं जातं त्याचे आपण जे अर्थ लावतो त्याला अनुवाद म्हणतात. आम्ही अनुवाद लावलाय. संतांच्या ठिकाणी बोलणं नाही, अनुभवाचं जे बोलणं असतं ना, अनुभूती जी असते ना ती गप्प गिळून राहण्यासाठी असते. परंतु ती अनुभूती तुम्हाला प्राप्त व्हावी यासाठी कधीतरी तोंड उचकावं लागतं आणि बोलावं लागतं. नाही, तत्वनिष्ठांचा संप्रदाय. आपण तत्वनिष्ठ आहोत. मग तत्वनिष्ठ म्हणजे काय? तत्वनिष्ठ म्हणजे जो तत्वावरती निष्ठा ठेवतो त्याला तत्वनिष्ठ म्हणतात. आणि तत्वज्ञ त्याला म्हणतात की ज्याच्या तत्वातून निष्ठा सुटते. तत्व शिल्लक राहतं त्याला तत्वज्ञ म्हणतात. केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, हे तत्व सहकाराचं केवळ संत साहित्यापुरतं नाही, हे तत्व संपूर्ण जगात, काय बोलतो मी, संपूर्ण जगात लागू पडतंय. हा, ते तत्व मांडण्याची, ते तत्व लागू करण्याच्या पद्धती भिन्न भिन्न असतील. भिन्न भिन्न असतील. त्याच्यात भिन्नता असेल, तत्वात भिन्नता नाही. वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी धुंडा महाराजांच्या शब्दात सांगतो, म्हणजे तुम्हाला जास्त भावे, माझं बोलणं तुम्हाला भवे, त्यांचं भावे. तडजोड चालत नाही. तडजोड जर करायची असेल तर तपशिलात चालेल. तपशिलामध्ये तडजोड चालेल. खरं तर तिथे चालणार नाही, पण आपण चालून घेऊ किंवा चालेल, तपशिलात चालेल, पण तत्वात तडजोड चालत नाही. तत्वाशी जर तडजोड केली तर ती तत्वाची तडजोड नसून तोडमोड असते. तत्वाची तडजोड तोडमोड काय असते? ती तोडमोड होईल. तोडमोड तत्वाची होड नाही. चालून घेऊ की कीर्तनामध्ये उभं राहताना पायजम्यावर उभं राहावं का? राहू नये. तर राहिला तर त्याला काय करावं? दोन फटके लावून खाली बसावं का? नाही, चालून घ्यावं. ही कशातली आहे? तडजोड तपशिलातली तडजोड आहे. पण पायजम्यामध्ये आहे आणि बसून टाळ वाजवतोय. कीर्तनात बसून टाळ वाजवायला अनुमती आहे का? नाही, हे की नाही. कीर्तनात टाळ वाजवायचे पण कसे? उभे राहून. खाली बसायचं असेल तर ऐकायचं काम करायचं, टाळ वाजवायचा नाही. आम्ही थोडे थोडे बदल, ठीक आहे. पूर्वी पालखी सोहळ्यामध्ये माईक स्टँड वापरला जात नव्हता. तुकाराम वापरत नव्हते, म्हणून बऱ्याच काळापर्यंत वापरला जात नव्हता. त्यावेळेला कुठं होता माईक स्टँड आणि काय? आता वापरला जातो. का वापरला जातो? बोला जरा. कारण काळ बदलला, काळ परतले आपण. त्यावेळेला साधनं उपलब्ध नव्हती, आता उपलब्ध आहे. आणि त्यांचा जर योग्य उपयोग होत असेल तर त्यांना अंगीकाराला काय हरकत आहे? अशी आम्ही काय केली? तपशिलात तडजोड केली, तत्वात नाही. एवढ्याकरिता सांगितलंय, मुद्दे विसरू नका की जगामध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये सुद्धा जो कारभार चालतोय तो सगळा कारभार, आणि आपल्या देशामध्ये सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो कारभार चालतोय, ज्या संस्थांचा असेल, कोणताही असेल, त्या ठिकाणी सगळा कारभार सहकाराच्या तत्वांनी चालतो.
सहकार तत्व जर सांभाळलं नाही तर संसदेचा कार्यकाळ, त्या दिवसाचं कामकाज जितक्या वेळेपर्यंत आहे सभापतीला थांबवावं लागतं आणि उद्या मुद्दा चर्चेला घ्यावा लागतो. विपक्ष बाहेर पडतात. काम चालवायचं कसं, हे की नाही? काय अपेक्षित असतं? विरोधी जरी असले तरी सुद्धा त्यांचं सहकार्य घ्यावंच लागतं. घ्यावं लागतं की नाही? सहकार्य कुठं नाही. मी आता कीर्तन करतोय, तुम्ही ऐकायचं सहकार्य केलंच नाही, ते सगळं आमच्या डोक्यावर चाललंय. चालू आहे करा तुमचा घरात, मी आवरून गेलंय की सहकार्य. मी बोलायचं, तुम्ही ऐकायचं, हे एकमेकांमध्ये यांनी काय करायचं? कधी नाही मृदुंग वाजवायचं. कधी वाजवायचा? हा पेन्या करता आणि जेव्हा गायलं जाईल तेव्हा साफ करायचं. तुम्ही अगदी तटस्थ असं उभं राहायचं. तुम्हाला जेव्हा गाणं म्हणेल तेव्हा द्यायचं. तुम्ही मला काय करताय? साथ करताय ना. कीर्तनाची साथ असा मुद्दा तुम्ही लिहिलं की नाही? तिथून नावं लिहिली, तुम्ही साथकरी आहात. साथ करणं म्हणजे सहाय्य करणं, साथ करणं म्हणजे मदत करणं, हेल्प करणं. हे नाही, इथे सुद्धा सहकाराचं तत्व आहे. हार्मोनियम आपण वाजवायला सुरुवात केली, वाजवताना त्याच्यात एक जरी विसंगतीचा स्वर जर आला तर रागाची ठेवण बदलते, राग बिघडतो. ताल जर जुळला नाही, अरे तू गातो उत्तम पण ताला गात नाही, त्यामुळे मृदुंग त्याच्याशी जुळत नाही, लोक त्याला थांबवतात. सहकाराचे सर्व ठिकाणी विद्यमान, सजीव निर्जीव सगळ्या ठिकाणी सहकारावाचून काहीच नाही. त्या तत्वाचा अंगीकार आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपला उद्धार नाही. ही जगाची परिभाषा आहे, संपूर्ण जगाची. तपशिलामध्ये त्याची अभिव्यक्ती, ते तिकडे ते तत्व इंग्लिश मध्ये सांगत असतील, ते तिकडे तत्व जर्मनीमध्ये त्यांच्या भाषेत सांगत असतील, तिकडे जपानी भाषेत सांगत असतील, आम्ही मराठी भाषेत सांगतो, पण तत्व तेच सांगतं. त्याचं नाव सहकाराचं तत्व. त्या तत्वाची परिभाषा तुकोबार आहे आजच्या आपल्याच्या पहिल्या चरणामध्ये. एका सोडून देण्याचा प्रकार जास्त आहे. एक एका, एक एकाचा अर्थ काय? एक एका, एक एका म्हणजे एकाने एकाला. एक एक जण या अशी गर्दी करू नका. मी काय करायचं? प्रसादच घ्यायचे आणि दर्शनच घ्यायचे ना.
आळंदीला, पंढरपूरला आपण पाहतो दर्शनाला, एकदम जाऊन चालतं का नाही, ओळ करावी लागते, रांग करावी लागते आणि एकानंतर दुसऱ्याला चान्स असतो, ठीक आहे नाही. एका एकाने सांगणारा काय सांगत असतो, एका एकाने एका एकाने एका एकाने चाला, एक एका म्हणजे एकानी एकाला म्हणजेच एकानी दुसऱ्याला, दुसरा एका आहे ना, तो दुसरा या अर्थाने आला. एक एका याचा अर्थच एकानी दुसऱ्याला काय करू, एक एका सहाय्य करू. आता एकमेका झालं कसं, एकमेका शब्द नाही असं नाही, संत साहित्यात सुद्धा तो शब्द आहे, काला वाटू, ठीक आहे, तिथे काय एक एक आहे का नाही, काला वाटू एकमेका, तिथे आहे ना शब्द. पण आता या अभंगात एक एक आहे, त्याला मी काय करू, तो तसाच विचार करत घेतला पाहिजे की नाही. एकमेका आणि एक एका याच्यामध्ये काही एक बदल नाही, तर एक शब्द विशुद्ध आहे आणि एक शब्द अपभ्रंशात्मक आहे, त्याचा अपभ्रंश झाला आणि अपभ्रंशात्मक शब्द सुद्धा काही काळाने भाषेमध्ये रूढ होता आणि त्यांचा देखील स्वीकार केला जातो. एकमेका, आता मेका काय, एकाला अर्थ आहे, मेका काय नाही, त्या शब्दाला आपण अर्थ प्राप्त करून दिला आणि त्याचाही अर्थ असाच आहे, एकानं दुसऱ्या, एक एका काय करू, साह्य करू. साह्य, आपण साह्य करण्याच्या बाबतीत असह्य आहोत, नाही कळलं, असह्य. सार आपले ना कामातून गेलो, साह्य करायचं आपल्याला माहिती नाही. परत एक विधान जबाबदारीने करतो, ऐकून ठेवा. मी शहरात कीर्तन करतो आणि ती मला जाणीव आहे, म्हणून मी मुद्दाम माझ्या कीर्तनावर थोडस स्टेटस ठेवलंय, थोडं वर्ष विचार आहे. पण कधीतरी ऐकलं पाहिजे ना, कधीतरी श्रीखंड खाल्लं पाहिजे ना, का नेहमीच बेसन वापरायचं. सहकार्य करण्याची ताकद सगळ्या जीवांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. आपण करत नाही ही आपली संस्कृती नाही, ही आपली विकृती आहे, ही आपल्यात आलेली विकृती आहे. सहकार्य प्रत्येकाला करता येते, प्रत्येकाला करता येते. आणि कसं करता येतं हे कळण्यासाठी थोडं सहकार्य या किंवा साह्य या शब्दाचं थोडं व्याख्यान तुम्हाला ऐकावं लागेल. एकानं दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या भल्यासाठी, दुसऱ्यासाठी म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी, भल्यासाठी, उद्धारासाठी जे प्रयत्न असतात त्याच्यामध्ये करणाऱ्याची भूमिका चांगली असते, सकारात्मक असते. आणि ज्याच्या सापेक्षत्वात सहकार्य करायचं तो जरी योग्य नसला तरी योग्य व्हावा, योग्य त्याचा प्रश्न सुटावा याच्या हेतूनी त्याला त्याचं स्टेटस, त्याचा दर्जा, अडचणीत येतो माणूस, त्या अडचणीतून काढायचा म्हणजे त्याचा दर्जा सुधारायचा का नाही का. हे जे केलं जातं याला म्हणतात साह्य. काय केलं जातं, साह्यानी जो साह्य करतो त्याला अधिकार असावा लागतो, योग्यता असावी लागते. आणि ज्याला साह्य केलं जातं त्याची देखील नसू द्या त्याच्या इतकी, करणाऱ्या इतकी जरी नसली तरी किमान पात्रता असावी लागते. बँकेमध्ये तुम्हाला अर्थसहाय्य मिळवायचे, तुमची पात्रता असली पाहिजे ना, तुमचं पेमेंटची स्लिप दाखवावी लागेल, नाहीतर तुमचा घराचा सातबाराचा उत्तर दाखवावा लागेल, काहीतरी दाखवावं लागेल ना.
तुम्हाला आम्ही अर्थसहाय्य करतो, पण ते अर्थसहाय्य हळूहळू आम्हाला रिटर्न केलं पाहिजे ना. आम्ही काय बँकचं वाटून सोडून द्यायचं का? बँकेचं दिवाळा दिले ना, पुन्हा तुमची गरज मिटल्यावर हळूहळू ते रिटर्न केलं पाहिजे. ते करण्याची योग्यता आहे का? तुम्हाला काम जमतं आहे का? तुम्हाला काही प्रॉपर्टी आहे का? नसेलच तुम्ही हातच वर जर केले तर आम्हाला काय करावं लागेल? तुमच्या घरावर जप्ती आम्हाला ते जप्त करून ती वसुली करावी लागेल ना. म्हणजे किमान तुमची योग्यता असली पाहिजे. सहकार्य करायचं करणाऱ्याचं कमाल योग्यता असली पाहिजे. याची सुद्धा किमान तरी काय पाहिजे? पात्रता योग्यता असली पाहिजे. सहकाराचे तत्व इथे जोडून येतं. आम्हाला कळत नाही, कळून देणारा असला पाहिजे, पण आम्हाला कळूनच घ्यायचं नाही. काय केलं पाहिजे? उघडून आपला ना त्याच्या तरी कोणी येईल का? येणार नाही. मग आम्हाला कळत नाही, ही आमची समस्या आहे. मग कळायला पाहिजे ना, कळते ना, अशी त्याची जिज्ञासा असली पाहिजे. त्या जिज्ञासेची पूर्ती करण्याची योग्यता प्रतिपादनामध्ये असली पाहिजे. सहकाराचं तत्व तिथे लागू होतं. व्याख्या संपली सांगून आता सहकाराचे प्रकार सांगतो. कीर्तन सुटल्यावर एखाद्या वक्त्याला एखाद्या माता मी अडवणार आहे आणि 2 मिनिटं मी बोलणार आहे की कीर्तनात सहकाराचे प्रकार किती सांगितले. कीर्तनात जबाबदारी नाही ऐकलं पाहिजे ना. त्याशी परीक्षा देण्याची यांना फार सवय लागली. शिक्षक असल्यामुळे ना हेच करत आलो. पहिलं सहकाराचा प्रकार आहे उक्ती साह्य, दुसरे कृती साह्य आणि तिसरे अर्थ साह्य. त्याला निधी साह्य म्हणतात. निधी म्हणजे अर्थ. फरक आहे का? कृती साह्य, कृती म्हणजे क्रिया. कशाने केली जाते क्रिया? काम कसे? क्रिया म्हणजे काम केलं जातं ते आपल्या शरीराच्या द्वारा. म्हणजे शारीरिक शरीर खपवून दुसऱ्याला मदत करता येते. एखादा रस्ता त्याला पार करायचा आहे आणि अडथळा आहे, त्याला दिसत नाही ना, त्याला रस्ता दिसत नाही. त्याच्या हातात एक काठी असते, ती काठी असते, तो आपटतो. 1-2 ठिकाणी आपटतो. जवळ आपण पाहतो, एखाद्या वेळेस लांब आपटली आणि तिथे काही अडथळली नाही तर त्यांनी पाय टाकायला गेला. मधल्या अंतरात एखाद्या जर चर असेल, काही गटार असेल तर पडेल तिथे. म्हणून तो जवळ एकदा आपटून पाहतो आणि पुढे एकदा आपटून पाहतो. किती लांब आपटून पाहतो? एक पाऊल टाकणे इतका अंदाज येईल असं. आणि ते पाऊल टाकलं आणि ते सुरक्षित पडलं तर दुसरं पाऊल टाकण्यासाठी पुन्हा असा शोध घेतो. आता अशी टाकून करत त्याचा रस्ता ते एवढ्या गर्दीमध्ये कसा पार करणार? तुमच्या ते लक्षात आलं आणि तुम्ही त्याचा हात धरला आणि सांगितलं कुठं जायचे? नाही, रस्ता क्रॉस करायचा आहे. तुम्ही त्याला धरून मग तो काय करतो? त्याची काठी चालवत नाही, त्याचं डोकं चालवत नाही, काही हे सांगत नाही. तुम्हाला समस्या कळाली, तुम्ही त्याला रस्ता पार करून देता. हे तुम्ही त्याच्या बाबतीत काय केलं? मदत केली. ती कशाने केली? मला जरा कृतीने केली. म्हणजे तुमचं शरीर त्याचा खांदा पकडला किंवा हात पकडला आणि पलीकडे केली. अशी योग्यता नाही का? कीर्तनामध्ये आता ही सतरंजी कुणीतरी टाकली ना, हाताने टाकली, त्याला हात होते ना, माई इथे आणून ठेवला, तो तिकडे होता, इथे आणून ठेवला. मृदुंग इकडे कुणीतरी आणला का नाही? इथंच होतं, कुणीतरी आणलं ना. हे जे साह्य अशी शरीरानं आपल्याला दुसऱ्याला मदत करतात. स्वयंपाक सुंदर केला, केला की नाही? जेवायला तो बसलेला आहे, या आणि गिळा अशी जर ऑर्डर केल्यावर कसं होईल? तुमचा पोळा होईल ना. मग तुम्हाला काय करावं लागतं? सहकार्य करावं लागतं. त्याच्या ताटामध्ये हळूहळू काय
काय कमी पडलंय याचं निरीक्षण घेऊन अन्न सरकावं लागतं. हे करण्याच्यासाठी हात वापरावे लागतात. काय कमी पडलं डोकं वापरावं लागतं. डोकं सुद्धा शरीराचा भाग आहे. म्हणून डोकानी मनानी वगैरे वगैरे या बॉडीमधल्या अंतर्गत आणि बाह्य इंद्रियांच्या द्वारा जी मदत केली जाते, जे सहाय्य केलं जातं त्याला कृती सहाय्य म्हणतात. सांगा बरं, तुमच्यामध्ये ही योग्यता नाही? कोणालाच मदत करू शकत नाही. सगळ्यांमध्ये आहे ना काय कशाला कशा स्वरूपाची मदत करण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. एक सहाय्याचा प्रकार संपला. दुसरा सहाय्याचा प्रकार आहे सहाय्य म्हणजे मदत. मदतीचा दुसरा प्रकार आहे उक्ती सहाय्य. उक्ती म्हणजे बोलणं. बोलण्याने सुद्धा अनेकांचे प्रश्न सुटतात आणि बोलण्याने अनेकांचे प्रश्न बिघडतात. बिघडण्याला सहाय्य म्हणता येईल का? ज्याने प्रश्न दुसऱ्याचे सुटतात, दुसऱ्याची उन्नती होते, त्याला सहाय्य म्हणतात. बिघडलेल्या कामाला सहाय्य म्हणत नाही. तेव्हा बोलता येतंय, कुणाला बोलता येत नाही. आपण बोललं पाहिजे, दुसऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. तू कीर्तनाला आली नाही ना, आपल्या मैत्रिणीला सांगितलं पाहिजे. अगं रात्री डॉक्टर थोरा सरांचं कीर्तन होतं आणि त्यांनी कीर्तनात असे मुद्दे ऐकले आणि मला ते फार भावले आणि तू आली नाही. आता तू ऐक आणि तुझं कल्याण करून घे. जमीन कल्याण म्हणजे सांगायचं काम, कीर्तन तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही कशाने कराल. तेव्हा तुम्हाला हात चालून चालेल का? हाताने कीर्तन करेल का? हाताने कीर्तन करता येतं का? नाही. काय करावं लागतं? बोलावं लागतं. आणि जगामध्ये ज्या शाळा कॉलेज सगळं जे चाललेलं आहे ना, ते बोलणारा कोणीतरी आहे. विद्यार्थी ऐकले महाराज बोलण्याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि हे बोलणं योग्य पद्धतीचं करून दुसऱ्याचे प्रश्न सुटतील असं सांगितलं पाहिजे ना. लोक विचारतात काय करू महाराज, काय करू काय करू, गुडघे खूप दुखतात, ऐके नाही समजलं. मग तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही सांगितलं पाहिजे ना. डॉक्टर काय सांगतो? सांगायचे पैसे द्यावे लागतात. औषध आता डॉक्टर देत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. आता डॉक्टरांनी औषधं द्यायची नाही, कायदा आलाय. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन करायचं आणि मेडिकल वाल्यांनी औषधं द्यायची. औषध विक्रीचा वेगळा आहे, पण कोणती औषधं? सगळं तर दुकान भरले ना, मेडिकल स्टोर आहे ना, संपूर्ण भरले. पण त्याला कळत नाही याला औषधं काय द्यायची. मेडिकल वाल्याला कळत नाही. देता येतात, त्याला द्यायचीच आहे, पण काय दिलं म्हणजे यांचा आधार सुटेल. त्याने डॉक्टरकडे जायचे, डॉक्टरनी त्याला तपासायचे आणि त्याला सांगायचे सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, जेवणाच्या अगोदर आणि 3 जेवणाच्या नंतर. जेवणाच्या अगोदर का शांतपणा आपलं मिळवायचा नाही, पित्त होऊ नये म्हणून. पित्त होऊ नये म्हणून जेवणाच्या अगोदर ही गोळी घ्यायची. आणि या 3 नंतर का घ्यायला सांगितलं? त्या 3 आहे ना, पित्त झालेलं जावं म्हणून. 1000 रुपये. सांगण्याचं तात्पर्य असे, बोलण्याने देखील वकील काय करतो, न्यायाधीश काय करतो, शिक्षक काय करतो, कीर्तनकार काय करतो. अहो बोलण्याचे पैसे 15-15 लाखांच्या गाड्या कीर्तनकारांकडे आल्या. कशाने? पैसे बोलण्याचे पैसे. अत्यंत महत्वाचं आहे. ज्याच्याकडे जे ज्ञान आहे त्यानं आपलं ज्ञान काय करायचं? दुसऱ्याला द्यायचे. द्यायचे की नाही? नाचू कीर्तनाचे रंग
ज्ञानदीप लावू जगी. तर नाचू कीर्तनाच्या तुम्हाला दिवा दिसलेला नाही आणि मी मगापासून काय लावतोय? कशाचा दिवा लावायचं काम चाललंय? ज्ञानदीप. काय काय महाराज आम्हाला दिवाळी दिसेल. आता दिवा दिसायला या डोळ्याचा उपयोग करा. ठीक आहे. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी. इथे मुक्ती काम करते बोलणं, म्हणून योग्य बोलता आलं पाहिजे. काय बोलता आलं पाहिजे? वेची ते वचन जेणे राहे समाधान. दुसऱ्याचं चित्त समाधानी करणार सुटलाच पाहिजे प्रश्न. अशा प्रकारचं बोलणं, अशा प्रकारचा न्याय निवारण करणं हे वाणीचं काम आहे. आणि हे वाणीने करता येणं याला म्हणतात कृती साह्य. किती साह्य सांगितलं? एक झालं कृती साह्य, दुसरं उक्ती साह्य, आणि ही उक्ती आणि कृतीच्या पुढचं साह्य त्याचं नाव आहे निधी साह्य. हे तुम्हाला कळेल अशा शब्दात जरा सांगतो. त्याला म्हणतात अर्थ साह्य. ही सगळी चालली ना रस्त्यावर, किती दुकाने मोबाईलची जर ठरली ना खाण्याची दुकानं, तर तुझं आयुष्य सोडून जायचं मोजून नाही. एवढी दुकान आहे. दुकानाला दुकान लागलेली, दुकानाला. आणि एवढी माणसं सगळी कोणी इथे तर कोणत्या दुकानासमोर ज्याला जे घ्यायचे तो त्या त्या दुकानामध्ये हजर आहे. हे सगळे कशासाठी? कोण खर्च करतोय आणि कोण कमवतोय. कुणी विलियम वर्ड्सवर्थ नावाचा जागतिक कीर्तीचा एक कवी आहे. त्याची कविता मला एम ए ला अभ्यासाला होती. त्या कवितेतली एक ओळ सांगतो. We waste our all the times in getting and spending. Spend म्हणजे करणे, म्हणजे खर्च करणे, आणि गेट म्हणजे मिळवणे. आपण आपल्या जीवनातला सगळा काळ, त्या कवीचं म्हणणे माझं नाही, जागतिक ख्यातीचा कवी आहे, तो काय म्हणतो? सगळा काळ आपण कमवण्यात आणि गमवण्यात घालवतो. पटतंय का तुम्हाला? बरोबर. कमवण्यात आणि गमवण्यात सगळा काळ घालवतो. आत्ताही तुमचा काळ चाललाय का नाही? कीर्तन किती वाजता सुरू झालं? 7 वाजता. किती वाजले? 7:15 वाजले ना. मग 7 पासून 7:15 पर्यंत टाइम गेला ना, कमवण्यात गेला का गमवण्यात गेला? बोला का? पैशाचा विचार करताय का? ज्या तुम्ही कमवताय ना, ध्यान मिळते का नाही तुम्हाला? टाइमपास चाललाय आमचा. तुमचा काळ चाललाय आणि मी देण्यामध्ये माझा काळ घालवते की नाही? सगळ्या गोष्टी आपण कमवण्यात आणि गमवण्यात चालतो. दिवसभर कंपनीत काम करतो आणि संध्याकाळी थकलेला देह अंथरुणात पडला जातो की नाही? काय कमवतो तिथे आपण? हो, विश्रांती मिळवणं. म्हणतो विश्रांतीच मिळत नाही. हो, विश्रांती मिळवणं तुम्ही दुसऱ्या दिवशी टवटवीत होता, प्रफुल्लित होता आणि नव्या दमाने कामावर जाता की नाही? इथे सुद्धा तुम्ही कमवत असता. आणि कमवल्याच्या नंतर दिवाळीचा सण आला का बायकोला साडी घ्यावी लागते, बहिणीला साडी घ्यावी लागते, मुलांना ड्रेस घ्यावे लागतात, त्यांची फी भरावी लागते. एकीकडे कमवायचं, दुसरीकडं मग तो प्रपंचाचा असू द्या नाहीतर परमार्थाचा असू द्या, त्याच्यामध्ये अर्थसहाय्याची नितांत गरज आहे. मगाशी
या संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय दत्तात्रयजी सिन्नरकर यांना मी एक प्रश्न विचारला. एवढे सप्ताह 4 सप्ताह तुम्ही करताय, या सप्ताहाचं नियोजन कसं करता, निधी संकलन कसं करता, मी प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांनी उत्तर दिलं. म्हटले मला तुम्ही विचारू नये ना मी सांगू नये असं उत्तर आहे. मग सांगितलं त्यांनी. काय सांगितलं तर या सगळ्या निधीला 8 ते 10 जास्तीत जास्त 12,000 रुपये जमा होतात आणि खर्च किती होतो, लाखावर जातो. मग ते जमवतातच सगळीकडे. आळंदीतल्या संस्थेतलं आणि तिकडून इकडे ओढा फुटवायचा आणि हे सगळे कार्यक्रम कार्यक्रमाला कुठल्याही गेलीचा तर आपण त्या कार्यक्रमामध्ये आपली संस्कृती, आपला समाज याचा उद्धार व्हावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मग आपल्या समाजात आपल्या संस्कृती संवर्धनाचं काम जिथे जिथे चाललंय तिथे माझं काहीतरी समर्पित झालंच पाहिजे. मी माझा देह तरी जिजवला पाहिजे, त्या लोकांच्या कामी आलं पाहिजे. नाही काही ना कीर्तनाला उपस्थित राहणं हे सुद्धा सहकार्यच आहे. अर्थसहाय्याची नितांत आवश्यकता आहे. तुम्ही कीर्तनकार झाले म्हणून कोणत्याही गाडीमध्ये मी कीर्तनकार आहे, माझी तिकीट कशाला काढता, मी एवढा लोकांच्या कामी पडतो ना. पण डॉक्टर म्हणे बाबा तुझी तिकीट जर नाही काढली तर माझी नोकरी जाईल, तुम्ही खाली उतरून घ्या. उतरण्याचा फक्त माझ्यावर उपकार करा, नाहीतर तिकीट काढले किंवा मी गाडी पुढे हलवणार नाही. मग तिकीट काढायची म्हटलं काय द्यावं लागतं, पैशाशिवाय काम चालत नाही. अर्थसहाय्य अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. अर्थसहाय्य आयोजनासाठी आणि नियोजनासाठी आहे. हे आयोजन आणि नियोजन ज्याच्याकरिता आहे ना ते पुढचं काम आहे आणि ते काम आता पैशाची गरज नाही. पैसे कीर्तन सुटल्याच्या नंतर महाराजांचं पाकिट भरण्यासाठी पैशाची आता नाही. आता कीर्तन तर होऊ देऊ द्या ना. सांगण्याचं तात्पर्य आयोजन आणि नियोजनासाठी व्यवस्थापनेसाठी अर्थ अत्यंत अत्यंत महत्वाचा सगळ्या ठिकाणी. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या संसदेमध्ये एक काम चाललंय माहितीये का, पेपर मागचं वाचतंय ना, आणि एक बिल येऊ घातलंय, त्याच्यावर चर्चा चालली. काय बिल येऊ घातलंय की विदेशी फंडिंग इथल्या संस्थांना कोण करतंय त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ते कशासाठी वापरलं जातं याचं नियोजन करून त्याला आळा घातला पाहिजे असं बिल येऊ घातलंय. याचं कारण काय, देशातले सरकार जागृत झाले. कारण आपला धर्म प्रसार व्हावा म्हणून अनेक संस्था, ख्रिश्चन संस्था, मिशनऱ्या या देशात काम करतात आणि त्यांना फंडिंग जिथून केलं जातं ते विदेशातून. त्या लोकांना असं शिकवलंय की आपल्या कमाईतला 10% हिस्सा द्यायचा म्हणजे जमा करायचा आणि तो पैसा इथे येतो. इथे आल्यावर लोकांना पैशाची मदत केली का माणसं कोणत्याही स्तरावर बदलायला तयार येतो. पैसे दिले ना का लगेच धर्म बदलायला तयार आहे आणि त्यामुळे नाना प्रकारचे प्रश्न या देशात निर्माण होतात. मग तो पैसा त्याच्या उद्धारासाठी करावा. आम्ही त्यांना भारतरत्न सन्मान दिला का नाही? कुणाला दिला? मदर तेरेसा. 16 विमानं होती बाईच्या मालकीची, 16 विमानं पटपट्या नव्हत्या. 16 विमानं जिची होती 16 विमानं विकून टाकली आणि तो सगळा पैसा घेऊन त्या कलकत्त्यामध्ये आल्या. कलकत्त्यामध्ये येऊन त्यांनी धर्मप्रसार सुरू केला. कोणता धर्मप्रसार? इथला धर्मप्रसार नाही, तिथला धर्मप्रसार. तिथला धर्मप्रसार सुरू केला आणि
तुम्हाला माहिती नाही, तुम्ही वाचत नाही. पूर्वांचल राष्ट्र आहेत ना, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आता 2-3% जिथे 74-75% हिंदू होते तिथे 2-3% हिंदू राहिले. एवढा धर्माचा प्रसार झालेले लोक कन्वर्ट करून टाकली, धर्मांतरित करून टाकली, लोकांच्या गरजा लक्षात घेतले आणि त्यांना पैसे पुरवले. धर्माच्या माध्यमातून इथल्या श्रद्धा, जेव्हा धर्मांतर माणूस करतो तेव्हा तो मारुतीला मानत नाही, विठ्ठलाला मानत नाही, त्याचा देव 7 समुद्राच्या पलीकडे जातो. आणि मग अशी माणसं जर आपल्या देशात जर तयार झाली तर ही ते या देशाशी प्रामाणिक कशी राहतील. मग हे पंडित धर्मांतरासाठी जर येत असेल तर ते रोखलं पाहिजे. असा कायदा होऊ घातलेला माहिती आणि खणखणून त्याला आम्ही दळभद्री विरोध करतोय. जागा होण्याची गरज आहे. अरे कीर्तन म्हटल्याच्या नंतर माणसांना जागा पुरली नाही पाहिजे. पण एवढे बेजबाबदार आपण आहोत. नाही आपल्या घरामध्ये आपली मुलं नाही, मुलं आपली त्यांनी हे ऐकावं असं नाही कीर्तन आम्ही करत. ऐकलं पाहिजे की नाही? तुमच्या मुलांच्या उपयोगाचं कीर्तन आम्ही करत नाही का? हे सगळे आउट ऑफ डेटेड गोष्टी सांगतो का? पण तुम्ही तो प्रयत्न केलेला नाही. तुम्ही सुटले आणि कीर्तनात येऊन बसले. पण तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएट मुलाला सांगितलं नाही की बाळा चल कीर्तनामध्ये. आज कीर्तन जे करतायत ना त्यांनी विद्यापीठाची सर्वोच्च पदवी मिळवली. असे लुंगे सुंगे कीर्तनकार कीर्तन करत नाही. तू जा आणि ऐक, त्यांना एखादा प्रश्न विचार, आपल्या धर्मासंबंधी विचार, तुझ्या अभ्यासाबद्दल विचार, ते तुला मार्गदर्शन करतील. नाही, आम्ही दुसऱ्याला घेऊन दुसऱ्याला पंथावर आणायचंच नाही. आम्ही आलोय ना हेच बरं झालं आणि त्यातच आम्ही म्हणून आम्ही आमचे वारस तयार केले नाही. सगळी प्रॉपर्टी, तुम्हाला बंगला आहे की नाही, तुम्हाला फ्लॅट आहे की नाही, तुमच्या नंतर कुणाचा होणार तो? आमचा होणार. ही सगळी व्यवस्था केली, मुलांच्या शिक्षणाची केली, अर्थ सगळं काही त्यांना दिलं. सांस्कृतिक वारसा दिला नाही. मुलाला तुम्ही हेतू पुरस्कार पसायदान करायला सांगितलं नाही. बाळा कॉलेजला चाललाय ना, फक्त 3 मिनिटं लागतात. देवासमोर एक अगरबत्ती लाव, असे हात जोड आणि ज्ञानोबरांचं पसायदान कर. बस फार पूजा अर्चा करण्याची गरज आहे. सांगता येईल की नाही, करता येईल का नाही? पण आपण हे करत नाही, अजिबात करत नाही. संस्कृतीचं संवर्धन जर करायचं असेल तर एखादा ग्रंथ घ्यावा, दुसऱ्याला भेट द्यावा, करणं शक्य आहे. आग्रह धरावा, आहे ना, विनामूल्य मी तुम्हाला दिलाय. फक्त अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही तो मनोभावे वाचा. की नाही करता, वाचन करून घेता येईल की नाही, पण आपण करत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2 बोटी केवळ एकच काम करतात. 2 बोटी या जगातले एकच काम करतात. फक्त त्या बोटीच्या द्वारा बायबल वाटलं जातं सगळ्या जगामध्ये. ही बायबल किती आम्ही प्रयत्न करतो. अरे आमचे कार्यकर्ते मेटा कुटीला आले, अखंड हरिनाम सप्ताह बाहेरचा कीर्तनकार आम्हाला परवडतच नाही. स्थानिक लोकांवर कीर्तन करावे लागले. अर्थसहाय्याचं केलेलं चुकीचं व्यवस्थापन आमचा धर्म खाली येऊन पोहोचलं की नाही. अर्थसहाय्य महत्वाचे. तुकोबाराय म्हणतात या तिन्ही पैकी ज्याच्यामध्ये जी जी योग्यता असेल, जो पैशाने कमी आहे त्यानं शरीर कामी लावावं, त्याने आपलं डोकं वापरावं आणि जगाला सत्पंथाला आणावं. ही क्रिया व्यक्तिगत न होता सामूहिक व्हावी म्हणून एका सहाय्य करो. आणि अवघे, अवघे शब्दाचा अर्थ काय? सर्वजण. अवघे करू नये, अवघे धरू हा निर्धार आहे. काय निर्धार? अवघे धरू सुपंथ सुपंथ विठ्ठला. एकाने नाही, एक नाचला तर समाजात काय होतं? रास पाहिजे
कांद्याचे असतात, बटाट्याची पाहिजे असते, त्याच्यातला एक कांदा सडला काय होतं, सडायला जास्त वेळ लागत नाही. त्याचं इन्फेक्शन इतकं भरभर होतं की तो पहिला एकाने दुसऱ्याला लागत आणि तो तिकडे गप्प बसत नाही, त्याची लागत. म्हणजे सगळे जण सडलेल्या कांद्यासाठी सगळे रास, आणि हे सडण्याचं काम आज चाललेलं असतं. ठिकाणी आपण फोडायला सुरुवात करतो, अरे 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 हे रास आहे का, हा भात आहे असा प्रश्न पडावा. एवढं काय झालं, एक सडला की सगळे सडून जातात हे तुकोबारांनी लक्षात घेतलं. आणि तुकोबारायचं तत्वज्ञान सर्व समावेशक असल्यामुळे अवघे धरू सुपंथ, पंथ म्हणजे मार्ग, पंथ म्हणजे वाट, पण त्या वाटेला विशेषण लावले अवघे धरू सुपंथ, सुपंथ. आणि दुसरा आहे कुपंथ, कुपंथ नाही, अवघे धरू सुपंथ. या रे लहान लहान या थोर या ती भलते. जातीचा विचार नका करत बसू, कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही पंथाचे असा. याती भलते नारी, नारी आणि नरा वाचून की नाही एक जात आहे. स्त्री म्हणता येत नाही, पुरुष म्हणता येत नाही, त्याला देखील अधिकार दिला. त्याने सुद्धा या की नाही करावा विचार, पण इथे येऊन विचार करायचा आहे, न लगे चिंता करायची नाही. इथे येऊन विचार करायचा. विचार करायचा म्हणजे इथे येऊन चिंतन करायचं. चिंता नाही. चिंता तर संपवावी म्हणून चिंतन आवश्यक आहे ना. करावा विचार, सर्वांना समावेशक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलंय. मग त्याच्यामध्ये विक्रांत असला तर त्याला जमेल काय परमार्थ? होय, सकळांची येथे कलियुगी उद्धार
मुकायला त्याला सुद्धा अधिकार आहे. मुकयासी वाचा, बैरे ऐकती कानी रे, अंधयाशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे बुद्धोती नवरे धरू सुपंथ. तो पंथ बदलायचा आहे आणि तो पंथ सुपंथ तुम्ही प्रतिपादन केला. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत सावता बाबांनी केलं, ते नामदेव महाराजांनी केलं, ते ज्ञानोबांनी केलं. संत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या स्थळात जन्माला आले. तुकोबारायांचा कार्यकाळ वेगळा आहे की नाही, निळोबारायांचा कार्यकाळ वेगळा, नामदेव महाराजांचा कार्यकाळ वेगळा. असे वेगळ्या वेगळ्या काळात संत जन्माला आले, वेगळ्या स्थळात संत जन्माला आले, वेगवेगळ्या नावाचे संत, वेगवेगळ्या गावाचे संत. सगळ्या संतांचा मेळ आणि प्रतिपादन एकच, अवघे धरू सुपंथ. म्हणून या तीन प्रकारचं सहाय्य करण्याची योग्यता प्रत्येकामध्ये जर असेल तर ते आपण सहाय्य करून एकानं दुसऱ्याला करू आणि सर्वजण सुपंथ धारण करू. पण आपण आपलं ज्ञान दुसऱ्याला द्यायचं नाही आणि फुकट तर द्यायचं नाही. असं जर धोरण जर ठरलं तर सगळ्यांना ते विकत घेण्याची योग्यता जमणार नाही. मोठा कीर्तनकार तुम्हाला आणण्याची इच्छा आहे पण तुम्ही आणत नाही. का आणत नाही? इच्छा नाही. मोठा कीर्तनकार जे आणावं असं तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना त्यांना ऐकायचं, पण तुम्ही स्थानिक मंडळींना न्याय देता. का आणत नाही? बोला ना जरा. काय होतं? लक्षात आले ना? तर काय सांगायच्या गोष्टी आहेत काय? डॉक्टरांकडे जायचं नाही, परवडतच नाही ना, त्यांची फी परवडत नाही. कसं काय मरायचं पण फी परवडणार नाही किती नाही. मला एक सल्ला घ्यायचा होता, कायदेशीर थोडं मॅटर होतं जमिनीच्या संदर्भात. आणि आता वकिलांकडे जाऊन त्या केसला खूप वेळ लागायची, तेव्हा नक्की आपल्यासारखं हे होणार आहे का? नाहीतर याच्या झंझाटीत नको पडायला. म्हणून नक्की याचे ना निचोड कायद्याने कोण सांगू शकेल? आणि एका वकिलांनी सल्ला दिला, खर्च करावा लागेल, बराच जरा खर्च करावा लागेल. औरंगाबादला त्यावेळेला म्हणजे आजच्या संभाजीनगरला जावं लागेल. तिथे एक माझ्या ओळखीचे न्यायाधीश आहे, हो, आयुष्यभर त्यांनी न्याय निवाडा केला ना, ते आहे. पण खर्च करावा लागेल. काय खर्च? आता ते निवृत्त आहे, आता निवृत्त आहे का नाही, काम करायला पाहिजे का नाही माझं? त्यांनी कीर्तनकार नाही का, समाजाच्या पण थोडस त्यांचा सल्ला जर घ्यायचा असेल तर आपल्याला 40,000 सल्ला. असा सल्ला देणार ते तुमचं समाधान होईपर्यंत सांगणार आणि तुमच्यासारखी केस होणार की नाही स्पष्ट शब्दात. तुम्हाला ते रुचू नाही तर न रुचू, अजिबात एकदम निचोड सांगून टाकणार. पण तुमच्या अनुकूल सांगू नाही तर प्रतिकूल सांगू, ते तुम्हाला भाऊ नाही तर न भाऊ, त्यांची पहिली फी त्यांच्या अकाउंट मध्ये तुम्हाला जमा लागेल. आणि मग त्यांच्या समोर कागदपत्र सांगून सरकार कुणासाठी केवळ त्याचा उपभोग आणि त्याचा मोबदला आमच्यासाठी मिळाला पाहिजे आणि आम्हाला ते उपभोगता आलं पाहिजे. याला स्वार्थ म्हणतात. स्वार्थ. परमार्थ ज्याला करायचा आहे त्याला अर्थ मोडावा लागेल, त्याला शरीर झिजवावं लागेल, चंदनापरी झिजावे आणि त्याला बिंबीच्या देठापासून जगाच्या उद्धाराची परिभाषा मांडावी लागेल. साठवलं तर आता ज्याला परवडणार नाही आणि
मला ते खरंच परवडणार नव्हतं. मी म्हटलं जाऊ द्या, काय होईल नशिबाने जे होईल. काय त्याने विश्वासून आपलं पडलं नाही. कशासाठी मी हे सांगितलं? आवश्यकता असताना देखील ज्ञान त्याच्याकडे असताना ते द्यायचे, पण तेवढा मोबदला त्यात खर्च करायची तयारी जर नसेल तर तो माणूस त्या ज्ञानाला वंचित होतो की नाही. मग असं साठवून काय करायचे? असं साठवलं ना आणि जगाला जर दिलं नाही ना, तर मग ते धन असू द्या, ते तण असू द्या, तण म्हणजे शरीर, झिजवायचं नाही बुवा, असं सुखात राहायचं बसल्यासारखं. तर काय होईल? प्रश्न तयार होईल. जे शरीर कष्ट करीत नाही ते प्रश्न तयार करत. म्हणून आपलं ज्ञान, आपलं धन, आपलं तन काय केलं पाहिजे? समाजासाठी खर्च केलं पाहिजे. आणि ते जर खर्च केलं नाही तर न खर्च करणाऱ्याची काय अवस्था होते? अभंगाच्या दुसऱ्या ज्यांनी जतन करून ठेवलं ना, करो मी जतन कोणा कामा आले तसं तन सुद्धा जर जतन करून ठेवलं तर ते कामी येत नाही. ते झिजवलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जो झिजवत नाही ना त्याची गंजण्याची क्रिया चालू होते. गंजणं. आणि आपण झिजून मेलं तरी चालेल, गंजून मरता कामा. शरीराला गंज चढलाय. गंज चढलाय म्हणजे सांगू का? आता अलीकडच्या भाषा सांगू का? डॉक्टर असल्यामुळे ते सांगता येते मला. आपलं शरीर ना आतमध्ये आपली हाडं आहेत ना, आपला जो सापळा आहे ना त्याच्यावर चरबी वाढलेली. चरबी म्हणजे गंज, की नाही? आणि हा गंज काढला पाहिजे खरबडून. तो काय करावं लागेल? त्याला झिजावं लागेल, चालावं लागेल.
व्यायाम करावा लागेल. कोणतीही चार माणसं धरा, हे बाबा आहेत ना, ते त्यांच्या जवळचे त्यांच्या पलीकडे चार, ह्या चार माणसांपैकी 3 माणसं वर वेगळे. काय देशाचं समीकरण? आपल्या कोणती 4 माणसं जर धरली तर 4 माणसांपैकी 3 माणसं ओव्हर वेटेड आहे. गेल्या वर्षाचं दिल्लीतलं भाषण तुम्ही ऐकलं नाही काय? जरा नेटवर जाऊन ऐका. आपल्या पंतप्रधानांनी चिंतावाई लाल किल्ल्यावरून या देशात सगळ्यात मोठा आता भेडसावणारा जर प्रश्न जर कोणता असेल तर मोटोपा, माणसांची शारीरिक वजन वाढलेली आहे. गुडघे दुखीचं हे पहिलं कारण आहे. वजन कमी गुडघ्यांना ते सहन होत नाही. आणि वजन कमी करायचं असेल तर जरा याच्यावर झाला. आम्ही खाण्यात पुढे गेलो, वजन वाढली. असं आहे. अधिक आधी मागच्या केंद्राला सांगितलं तर तुमच्या लक्षात नाही. ते अधिक वय होत चाललं रे चाललं की पुरुषांना पोट सुटतात आणि स्त्रियांना तोंड सुटतात. कमरेचा घेर किती सेंटीमीटर असला पाहिजे? कुणी सांगा. आपली छाती कधी मोजून पाहिली का? आपलं वजन करून पाहिलं का नाही? एवढं जमल का नाही? वजन सुद्धा पाहिलं. कसं आहे, आपली उंची असते ना ती सेंटीमीटर मध्ये काढायची आणि सेंटीमीटर मध्ये म्हणजे 165 जर उंची असेल तर पुरुषांनी त्यातून 100 वजा करायचा आणि स्त्रियांनी 105 आकडा वजा करायचा. जो आकडा खाली शिल्लक राहील तेवढं तुमचं वजन पाहिजे. ते जर नसेल तर उद्यापासून कामाला लागा. पहिली गोष्ट खाणं कमी करा आणि गाणं वाढवा. नाही, आम्ही आमच्या पोरांना सांगतो, बाळा आम्हाला काही नाही पाठवलं तरी चालेल पण पोटाला खात जावं का, उपाशी राहू आणि पोटभर जेवत जा. पोटभर खाण्याची संकल्पना आधुनिक विज्ञानानं मोडीत काढलेली आहे. पोटभर कधी जेवायचं नाही, पोट रिकामच ठेवायचे. अर्ध पोट भरायचे, अर्ध पाण्याने भरायचे पण ते 1 तासानंतर. आणि पाव भावेना तो मोकळा सोडायचा. असे पटके दुष्काळातून आलेले. एकाला घेऊन गेलो मी एका लग्नाला, मोठ्याचं लग्न होतं. डोक्याला मी हात लावला, तो माझ्या बाजूला बसला. थोडस मेनू तर 5-25 येतो. म्हटलं तुला जे लागेल ना ते खा. तो म्हटला मला तर रबडी जास्त आवडते. म्हटलं एकच कार्यक्रम केला तर जितकी तू मिसेल ना तेवढी देणारी बसली. तुमचा विश्वास बसेल का सांगू काय? 20 वाट्या, किती? 20 वाट्या रबडीच खात बसतो. 30 वर्ष सांगा एवढं आवश्यक आहे. वासना आणि रसना ज्याला संपर्क आलं नाही त्याच्या स्वप्नात परमार्थ येणार. जागृती सोडून द्या. ते तण असेल, ती उक्ती असेल, क्रिया असेल, करोनी जतन. आणि म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या 2 चरणामध्ये की राखून ज्यांनी ठेवलं कोण जाणे, कुणी सांगावं त्या राखून ठेवलेल्या वस्तूचं काय होईल. परी, परी म्हणजे पद्धती, परी म्हणजे तळा. आपण म्हणतो 5 वार तरी माझ्याकडे ठेवायला
किती वारकरी जेवायला आले? 5 वारकरी. आणि तुम्हाला माहिती आहे ना मी किती दानशूर आहे. 5 वारकऱ्यांनी मी पोटभर जीव घातले. मग ते भातावर तुटून पडले. कितीचा भात करता? पावशेर करता. पावशेर भात केला असेल, ग केला असेल आणि 5 वारकरी जीव घातले असतील त्या गाडीच्या परीच ना नाही कळत. परी म्हणजे तरा. तो न जाणे कैशा परी पुढे उरी देविता हे पुरुषांत सांगतो आणि वेळ आपली संपत आली. जरा भजन करावे. शुद्ध कांचनाची किती संकट आहे का? तोळाभर सापडायचं नाही, अंगावर नाही तर घरात. पण 7 कोटी घरं त्याच्या राज्यामध्ये शुद्ध कांचनाची होती, त्याच्यात मिलावट नव्हती. एवढं ऐश्वर्य होतं. पण तुकोबाराय सांगतात बरोबर काय गेलं? किती सोनं बरोबर गेलं? संगाती कवडी स्वारी केली आपल्या देशावर त्यानं स्वारी केली. कुठून स्वारी केली? गजनीच्या मोहम्मदानी. हे गजनी कुठे आता? अफगाणिस्तान मध्ये गजनी. आणि त्या गजनीच्या मोहम्मदानं भारतामध्ये स्वारी केली. 1 नाही 2 नाही 17 स्वाऱ्या केल्या. 17 आणि स्वारी केली ती सोमनाथाच्या मंदिरावरती. सोमनाथाच्या मंदिरावरती काय लुटलं माहितीये? फक्त त्या मंदिरावरती असणारा कळस आणि देवदेवतांना असणारे अलंकार मिळते सोन्याचे. पुन्हा स्वारी केली. आपण ना कमी पडलो लढायला आणि प्रतिकार करायला. म्हणून आपण पुन्हा पैसे जेवढे जमवले तेवढं ऐश्वर्य भगवंताचं पुन्हा उभं केलं. त्यांनी पुन्हा स्वारी केलं. पुन्हा स्वारी आणि पुन्हा सगळं ऐश्वर्य लुटलं. आपल्या श्रद्धा आपल्याला स्वस्त बसू दिल्या नाही. पुन्हा पण ऐश्वर्य उभं केलं. त्यांनी पुन्हा स्वारी केली. किती सांगायचं स्वाऱ्या? इतिहास वाचा. 17 स्वाऱ्या केल्या. 17. आणि या देशातून फक्त आणि फक्त एकच वस्तू तो घेऊन गेला. ती म्हणजे फक्त सोन्याची लुटी. किती सोनं असेल आपल्या देशात? काय झालं माहितीये? तो आयुष्य संपलं ना. राजा होता आणि मृत्यूशय्येवर पडला. मी म्हणाल त्याच्या बायकोला फार अलंकार असते नाही का? नाही. सोन्याचा फटका नवी सुद्धा घातला नाही. इतका लोभी आणि अशी सुंदर काचेची तावदानं त्याच्यामध्ये हे सगळं सोनं सजून ठेवलेलं आणि अशी कॉट त्याची लावली. मरताना त्या कॉटवरती तो पडलाय. वैद्य सांगताय
इलाज संपला. आता कोणताही इलाज नाही. आता तुम्ही बरे होणार नाही. अल्लाह का नाम लिया करो. अल्लाहचं नाव आयुष्यभर घेतलं नाही ते मरताना कसं येणार. तो फक्त नजर फिरत होता या सोन्याकडे आणि डोळ्यातून घळघळ घळघळ त्याचा अश्रू वाहत होते. रडत होता. का रडत होता. हे मी भारतातून लुटून आणलं. इथे येईपर्यंत ते माझ्या बरोबर होतं. इथून पुढच्या प्रवासाला माझ्या बरोबर ते येत नाही आणि नेता येत नाही म्हणून तो रडतोय. आपल्याला जमेल ना का न्यायला. जमत नाही नाही पण मरताना सांगितलं माझे हात मात्र त्या तेवढीतून बाहेर ठेवा. नाही बरोबर आलं नाही. शोक करतोय. मग तुम्हाला काय वाटलं. त्याची फार मोठी आमची यात्रा झाली असेल ना. नाही प्रेत मशानात पोचवण्याच्या लोकांचा उठाव झाला. कशासाठी. पळा पळा कोण पुढे पळतो आणि लुटा लुटा कोण लुटा लुट सुरू झाली. काही उशिरा पोचले त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. जे अगोदर पोचले ना त्या वाकत वाकत चालले होते. मग ते रिकामे होते ना ते पाठी मागून गेले आणि पुढे एकटा चालला उतरव खाली आणि पुन्हा त्याची लोक काही सुद्धा एक सुद्धा दमडी आणि त्या ठिकाणी आपली नाही. तुकोबाला गेलेलं कोण जाणे कैच्या तरी पुढे असं उरून ठेवलेलं काय त्याच्या तरावतील सांगता येणार नाही. म्हणून आपलं तन आपलं मन आपलं ज्ञान नेहमी दुसऱ्याला देऊन त्याची वृद्धी करावी. करावं आणि दुसऱ्याकडून सुद्धा करून घ्यावं. हा बोध अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये स्मरण आपण तर स्मरण घेऊ आणि दुसऱ्याकडून सुद्धा स्मरण करून घेऊ. आपण तर हरिपाठ करू पण दुसऱ्याकडून सुद्धा हरिपाठ करून घेऊ. आपण कीर्तनाला जाऊ आणि दुसऱ्याला कीर्तनाला घेऊन येतच जाऊ आहे की नाही. आपण गाऊच आणि दुसऱ्याला गाऊ देऊच देऊ आहे की नाही. स्मरणिता स्मरण. आणि असं जर केलं तर ती जी पावलं त्या सुपंथाने चालणारी ना तुकोबारा म्हणतात की ती पावलं माझ्या जीवनात यावी. ते सत्पुरुष माझ्या जीवनात यावी
ही माझ्या जीवनातली कमाई आहे. तुका म्हणे अवघी जोडे माझ्या मनातली माझी प्राप्ती जोडी म्हणजे माझी मिळकत जर काय असेल तर ती सुपंतांनी पावलं चाललेली आहे. त्यांची प्राप्ती करायची, त्या संतांच्या सहवासात राहायचं, ती सुपंथांनी चाललेली माणसं जोडायची, आपल्याला जोडायची आणि इतरांना जोडायची. एक असा करू अवघे धरू सुपंथ. आपण मनाचे काम करून कीर्तन श्रवण केलं, आपल्याला लाख धन्यवाद देतो आणि अत्यंत मनापासून देवीच्या देठापासून आपण